नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संदीप सदाशिव गुरव सध्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे कीटकशास्त्र या विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आज आपण वेलवर्गीय भाजीपाला या पिकांवरील फळमाशी या किडीचं एकात्मिक नियंत्रणाविषयी माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, याच फेसबुक पेजला फॉलो करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा। निसर्ग संपन्नतेने नटलेल्या कोकणामध्ये शेतकरी विविध हंगामामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची पिके घेतात। त्यामध्ये कारले, तोंडली, काकडी, टरबूज, भोपळा, दोडका इत्यादी पिकांचा समावेश असतो। या वेलवर्गीय भाजीपाल्यांवर विविध प्रकारच्या किडींची नोंद झालेली आहे। या सर्व किडींमध्ये फळमाशी ही एक महत्त्वाची कीड ओळखली जाते। तर या फळमाशीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे ही कीड नेमकी असते कशी, तर ही जी कीड आहे, फळमाशी आहे, त्याची प्रौढ माशी ही घरमाशीच्या आकारासारखी असते, फिक्कट तपकिरी रंगाची असते, तिचे पाय पिवळे असतात, पंख पारदर्शक असतात आणि त्याच्यावर काळे ठिपके असतात। या माशीची मादी जी आहे ती फळांच्या सालीखाली अंडी घालते। ही अंडी पांढरी दंडगोलाकार असतात आणि ही अंडी जी असतात ती समूहाने घातली जातात। अंड्यातून बाहेर आलेल्या ज्या अळ्या असतात त्यांना पाय नसतात आणि या अळ्यांचे शरीर जे आहे ते पुढील टोकाला बारीक आणि मागच्या टोकाला जाड असते। या अळ्या प्रामुख्याने फळ पोखरतात, फळांचा गर खातात आणि त्यामुळे फळं कुचतात आणि फळं गळून पडतात। खराब झालेल्या फळातून जे कोश बाहेर येतात ते मातीमध्ये जातात किंवा जमिनीमध्ये जातात आणि ही कीड जर बघितली तर उष्ण हवामानामध्ये जास्त सक्रिय दिसते। म्हणजेच एप्रिल ते मे महिन्यामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो। या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी काही गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भाजीपाला पिकांवरचं योग्य ते निरीक्षण करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला वेलवर्गीय भाजीपाल्यांवर, जर फळांवर जर छोटे छोटे होल दिसले किंवा छोटी छोटी भोकं दिसली तर आपण ओळखू शकतो की त्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे। यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचं पालन करणं आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरीक्षण, किडीचं निरीक्षण झाल्यानंतर त्या किडीची ओळख होणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर बागेची स्वच्छता, कारण यामध्ये फळमाशीचे जे कोश आहेत ते जमिनीमध्ये असतात, त्यामुळे जमिनीची मशागत फार महत्त्वाची आहे, जमिनीची नांगरणी फार महत्त्वाची आहे, जेणेकरून पुढच्या लागवडीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किडीच्या नियंत्रणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने फळमाशीच्या सापळ्यांची शिफारस केलेली आहे। त्यामध्ये रक्षक सापळा तुम्ही बागेमध्ये वापरू शकता, परंतु त्या रक्षक सापळ्यामध्ये क्युलिवर नावाचं आमिष लावणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारचे सापळे प्रति हेक्टरी 4 या प्रमाणामध्ये जर शेतकऱ्यांनी बागेमध्ये लावले किंवा भाजीपाला पिकामध्ये लावले तर निश्चितपणे त्या सापळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळमाशीचे प्रौढ किडी एकत्र येतात आणि आपण त्यांना एकत्रितरित्या मारू शकतो। तर अशा प्रकारे या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड पद्धतीचा वापर करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे। जर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा असेल तर याच्यासाठी मॅलॅथिओन 1.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये हे कीटकनाशक शेतकरी वापरू शकतात। परंतु भाजीपाला पीक हे दैनंदिन व्यवहारामधलं खाण्यासाठी वापरणारं पीक असल्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी कीटकनाशकाचा वापर करणं टाळलं पाहिजे। त्यासाठी रक्षक सापळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात जर केला तर निश्चितपणे या फळमाशीचं नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक
पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.